प्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा। स्वागतम सुस्वागतम। इथे उपस्थित सर्व मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी रेवा अष्टपुत्रे स्वातंत्र्य दिनावर माझे विचार प्रकट करणार आहे। आज आपण येथे 15 ऑगस्ट भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला आणि आज 79 वर्षानंतरही आपण त्या गौरवशाली दिवसाचा सन्मान करत आहोत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला, त्यामुळे पारतंत्र्याची आपल्याला कल्पना नाही। या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारांनी बलिदान दिले आहे त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावलीच पाहिजे। स्वातंत्र्य होणे म्हणजे विचारांनी स्वतंत्र होणे। आजच्या काळात मी देशासाठी काय करू शकतो असा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात हवा। स्वातंत्र्यासोबत एक मोठी जबाबदारी येते, त्याला टिकवणे। स्वातंत्र्याला टिकवून ठेवायचे असेल तर आपण देशप्रेम व प्रामाणिकपणा अंगीकारणे आवश्यक आहे। वाहतूक नियमांचे पालन करून आपण आपली जबाबदारी पार पाडू शकतो। मेड इन इंडिया म्हणजे आपल्या भारतात तयार झालेल्या वस्तू। ही संकल्पना केवळ एक उद्योग धोरण नाही, तर ती देशभक्तीची खरी भावना आहे। म्हणून आपण भारतात बनलेल्या वस्तूंचा वापर केला पाहिजे। आज आपण डिजिटल युगात आहोत, जिथे एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चंद्रयान यासारख्या यशांच्या बातम्या आहेत, तिथेच दुसरीकडे तंत्रज्ञानाचा सोशल मीडियाचा गैरवापर, भ्रष्टाचार वाढला आहे। तंत्रज्ञानाचा सोशल मीडियाचा योग्य वापर करणे आणि कुठलेच कार्य भ्रष्टाचाराने होऊ न देणे ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे। भारताची ओळख कशा प्रकारे होते? विविधतेत एकता, वसुधैव कुटुंबकम, अतिथी देवो भव ही भारताची ओळख आहे आणि अशी ही ओळख शाबूत ठेवणे ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे। मित्रांनो, आपण अशा काही सवयी अंगीकारल्या तर नक्कीच आपण आपल्या देशाला एक महान राष्ट्र बनण्यासाठी मदत करू शकतो। स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया। चला, आपण आपला भारत सुरक्षित सुविकसित बनवूया। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।